जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या कैलाश कॉलनी परिसरात महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने 20 पेक्षा अधिक स्वयंसेवक नेमण्यात आलेत। आज शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विसर्जन घाटाची पाहणी करत सुरक्षा संदर्भात आढावा घेतलाय। मागील अनेक वर्षांपासून कैलाश कॉलनी या ठिकाणी गणेश विसर्जन घाट निर्माण केला जातोय। तत्कालीन शिवसेनेच्या महापौर असताना या ठिकाणी नागरिकांची गरज ओळखून विसर्जन घाट निर्माण करण्यात आलं होतं आणि आजही मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी कृत्रिम विसर्जन घाटात गणपती बाप्पाचं विसर्जन करतायत। गणेश भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शाखा प्रमुख कुमार भोपी यांनी या ठिकाणी 20 पेक्षा अधिक स्वयंसेवक नेमलेत। आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करत आढावा घेण्यात आलाय। यावेळी उपशहर प्रमुख परशुराम पाटील, विभाग प्रमुख लाल्या कुंचे, अशोक दवणे, गणेश शिंदे, निलेश शिंदे, सुरेश सोनपरी, तेजस पाटील, गोपी मयेकर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। गणपती उत्सव साजरा करणाऱ्यांना गणपती विसर्जनासाठी कुठे सोय नव्हती। पूर्वी अंबरनाथला या बाजूला इकडे एक तलाव होता, त्या तलावामध्ये गणपती विसर्जन होत होते। परंतु उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या सर्वच लोकांना जे गणपती उत्सव साजरा करतात अशा लोकांना गणपती विसर्जन करायला जागा नव्हती। मग त्यावेळेला जवळजवळ 2010 किंवा 2011 या साली या ठिकाणी इथे एक गणपती विसर्जनासाठी एक कृत्रिम तलाव बनवण्यात आला। या तलावाच्या माध्यमातून इथं राहणाऱ्या सर्वच म्हणजे गणपती उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना या तलावाच्या माध्यमातून गणपती विसर्जन करण्याची संधी उपलब्ध झाली आणि ती संधी अजूनपर्यंत लोक इथे घरगुती गणपती असतील ते विसर्जन करतात आणि घरगुती गणपती विसर्जनाची गणपतींची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना विसर्जनासाठी घाट पाहिजे, तलाव कृत्रिम तलाव पाहिजे अशी त्यावेळेला मागणी होती। त्या मागणीनुसार शिवसेनेच्या महापौर असणाऱ्या सर्वच महापौर असताना महापौरांनी या ठिकाणी हा तलाव बनवला, कृत्रिम तलाव बनवला। या तलावाच्या माध्यमातून आज या ठिकाणी गणपती उत्सव साजरा होत असताना गणेश उत्सव साजरा करत असताना लोकांना कृत्रिम तलावाचा चांगला फायदा मिळावा या उद्देशाने आम्ही सर्व शिवसेनेची मंडळी अजूनही पावित्र्य राखण्याचं काम करतोय। लोकांना आवाहन करतो की या कृत्रिम तलावामध्ये आपण आपले घरगुती गणपती विसर्जन करा। चांगली सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। शिवसेनाही आपल्याला या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी शिवसेनेचे शिवसैनिक तयार आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।